एका जंगलात एक हत्तीचा परिवार राहत होता. एक नर हत्ती, एक मादा हत्ती आणि त्यांची 2 मुलं पण होती. त्यांच्या हत्ती परिवारात त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा खूप खोडकर होता. एक दिवस हत्ती परिवार जंगलातल्या नदीत आंघोळीला आला होता. आंघोळ करताना हत्तीचं पिल्लू खूप खोड्या करू लागलं. बाळा, नदीचा प्रवाह जोरात आहे, तुला सांभाळून राहावं लागेल. हो, बरोबरच आहे. आता तो जास्त खोडकर झालाय. खूप मस्ती करतोयस, शांतपणे आंघोळ कर. यावेळी नदीच्या जवळ एका झाडावर एक लहान चिमणी बसली होती. पिल्लू हत्तीच्या सगळ्या खोड्या ती छोटी चिमणी बघत होती आणि ते पाहून ती आनंदी होत होती. अरे वा, तुला खेळताना बघून छान वाटते. हत्तीच्या लहान पिल्लासोबत ती छोटी चिमणी मैत्री करू इच्छित होती. तुला खेळताना बघून छान वाटलं. तू खूप हुशार वाटतोयस. माझ्याशी मैत्री करशील? काय? तुझी हिम्मतच कशी झाली विचारायची? तुला माहिती आहे ना, मी हत्तीचं पिल्लू आहे. या जमिनीवर सर्व प्राण्यांमध्ये सगळ्यात मोठा प्राणी आहे मी. तू एक मूर्ख पक्षी आहे. आपण मित्र नाही होऊ शकत. तू माझी बरोबरी नाहीच करू शकत. ओ, तर असं आहे. मी तर तुला प्रेमाने विचारलं होतं. जर तुला वाईट वाटलं असेल तर क्षमा कर. हत्तीच्या छोट्या पिल्लासोबत ती मैत्री करू शकली नाही. बिचारी छोटी चिमणी निराश होऊन उडून गेली. गर्विष्ठ पिल्लू हत्ती त्याच्या खोड्या वाढत गेल्या आणि आंघोळ झाल्यावर ते जंगलात चालले गेले. रस्त्यात छोट्या हत्तीला उसाचं शेत दिसलं आणि तो लहान हत्ती आपल्या आई-बाबांपासून लपून त्या शेतात गेला आणि काही वेळाने तो शेतात लपला. त्या तिन्ही लोकांना हे माहिती नव्हतं. त्यामुळे ते जंगलात पुढे निघून गेले आणि तो छोटा हत्ती शेतात जाऊन ऊस खाऊ लागला. अरे वा, हे किती गोड आहे. अरे वा, मी किती भाग्यवान आहे की मी इथे आलोय. शेतात लागलेल्या त्या ऊसाच्या रोपट्यांना त्याने एक एक करून तोडलं आणि त्यातले काही ऊस खाऊन टाकले. अरे बापरे, शिकारी. शिकाऱ्याला बघून छोटा हत्ती पळू लागला आणि आपल्या रस्त्यापासून भरकटला. अरे, मला वाचवा, वाचवा, मला वाचवा. अरे रे, तो खूप ओरडला आणि रडायला लागला. एक हत्तीचं पिल्लू जे हरवलंय ते कुठे दुसरीकडे पोहोचलं.
रस्ता मिळाला नाही म्हणून तो रडू लागला. अरे माझे आई बाबा, आता मी कुठे जाऊ? आई आई. आणि तेव्हा त्यावेळी छोट्या चिमणीने त्या पिलाचा रडण्याचा आवाज ऐकला. मग ती उडून हत्तीच्या पिलाजवळ गेली आणि तिने पाहिलं की हत्तीचं पिल्लू तिथे रडत बसलेलं आहे. अरे छोट्या हत्ती, तुला काय झालं? तू का रडतो आहेस? मी रस्ता भटकलो आणि मला आई बाबांना भेटायचंय. तू इथे कशी आलीस? मी तुझ्या मागे येत होती. मला माहितीये तू थोडासा अहंकारी आहेस, पण या अहंकारामुळे आपण संकटात पडू शकतो. ओ, मला भीती वाटते. अरे घाबरू नको, मी तुला वाचवून घेईन. तू माझ्या सोबत चल, मी तुला तुझ्या आई बाबांकडे घेऊन जाईन. ती लहान चिमणी उडून त्या लहान हत्तीला रस्ता दाखवू लागली आणि तो हत्ती त्या चिमणीच्या मागे जाऊ लागला. आता ती छोटी चिमणी हत्तीच्या पिलाला त्याच्या परिवाराकडे घेऊन आली. बेटा, तू कुठे हरवला होतास? आई, मी रस्ता भटकलो होतो. या चिमणीने मला वाचवलं. लहान असो वा मोठा, आपण कोणाला कमी समजायचं नसतं. संकटात जो आपली मदत करेल तोच आपला खरा मित्र. हा माझा अहंकार आहे, त्यामुळे मी संकटात सापडलो. पण या चिमणीने मला वाचवलं. मी तुझे उपकार कधीच विसरू नाही शकणार. आपण नेहमी चांगले मित्र राहू. अहंकार धोकादायक आहे. प्रेम सर्वात मोठं असतं. जे प्रेमात आहेत ते एकमेकांसोबत जुळू शकतात. अट्टू अट्टू, आज आपली एक्झाम आहे ना? हो, आज आपली एक्झाम आहे. तुझा अभ्यास झाला का? माझा तर काहीच अभ्यास नाही झाला. खोटं नको बोलू, मला सगळं माहितीये. अट्टूचा सगळा अभ्यास झाला असेल. नाही, माझा खरंच काहीच अभ्यास नाही झाला. हीच गोष्ट तू मागच्या परीक्षेच्या वेळेस पण म्हणाला होतास आणि त्या परीक्षेत तू पहिला आलास. ते तर माझं नशीब चांगलं होतं. मी तेव्हा पण अभ्यास नव्हता केला आणि मी आता पण अभ्यास नाही केलाय. ठीक आहे. बघ, आपण शाळेत पोहोचलो. तुम्ही इतक्या उशिरा का आला आहात? इथे येता येता एका मोठ्या सापानी मला पकडून घेतलं आणि मला खाण्यासाठी येत होता. खोटं नको बोलू अट्टू. मी का खोटं बोलू? मी खरंच बोलतोय. हवं तर चिमणीला विचारून घे. अरे देवा, किती खोटं. अरे अट्टू, हळू चाल. रस्त्यात साप असू शकतील. मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला सापाने चावलं. साप नाही अट्टू, तो तर जंगली वेल आहे. अरे पण तिथून तुझी सुटका कशी झाली? त्या आम्ही कसे सुटलो. मी खूप हिमतीने पायाला पकडलेल्या सापाला काढून दूर जंगलात फेकून दिलं. काही पण तो अजिबात जंगली साप नव्हता, तो तर जंगली वेल होता. किती खोटं बोलतो आहेस तू. हे खूप चुकीचं आहे. अरे शेम. अरे शेम. कसला गोंधळ चाललाय मुलांनो? आपल्या जागेवर बसा बरं. काय मग, परीक्षेसाठी तयार आहात तुम्ही सगळे? हो टीचर. अरे तिकडेच थांब. तुला दिसत नाहीये का की मी इथे उभी आहे? आधी तू ते खाऊन घे. टीचर, तो पेटूराम तर खादाडच आहे. हा ठीक आहे. अजून वेळ वाया नका घालवू. आज तुमची तोंडी परीक्षा होईल. सगळे तयार आहात ना? हो टीचर. पहिला प्रश्न, जंगलातला सगळ्यात सुंदर गायक कोण आहे? किट्टू सांगेल. कोण आहे? कावळा. टीचर, कावळा. चूक. मला सांगा, बरोबर उत्तर कोण देईल?
मी सांगेल टीचर. हा सांग अट्टू. कोकिळा सगळ्यात छान गाते. शाबाश, एकदम बरोबर. चीटर. पुढचा प्रश्न. जंगलाचा राजा कोण आहे? चिम्मी सांगेल. नाही माहिती टीचर. कोण सांगेल मला? बरं, तू सांग. सिंह. खूप छान. पुढचा प्रश्न. मला सांगा, पक्ष्यांमधून सगळ्यात छान कोण नाचतं? पुन्नम सांगेल. टीचर, मोर. अरे ये, तुम्ही का लेट आहात? ठीक आहे, ये आत. अरे इथे नको बसू, जा दुसरीकडे बस. तुझी संगत बिलकुल पण चांगली नाहीये. इकडे ये, इकडे बस. पूनम, कोल्ह्याबरोबर मैत्री करू नकोस. अरे मित्रा, आपण सगळे लोक इथेच तर राहतो. इथे कोणी अनोळखी नाहीये. मला जे वाटलं ते मी बोललो. पूनम बरोबर बोलतो. स्वार्थी लोकांची मैत्री करण्यापेक्षा इतर लोकांची मैत्री केलेली बरी आहे. मुलांनो, छोट्या कोल्ह्याच्या प्रती तुमची मैत्री पाहून मला खूप आनंद झाला. पण मला सांगा, तुम्ही सगळे अट्टू सस्यापासून दूर का बरं गेला आहात? जे लोक आमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी आम्ही कशी मैत्री करू? अशा लोकांसोबत आम्ही मैत्री का करू जे आमच्याशी खोटं बोलतात? आम्ही त्या लोकांसोबत मैत्री का करू जे नेहमी स्वतःचाच विचार करतात? मला नाही माहिती की तुम्हा सगळ्यांमध्ये काय झालंय, पण मी एक गोष्ट नक्की सांगते की सगळ्यांना नेहमी सोबत धरून चालायचं असतं, पण कोणालाही दूर न करता. आपली चूक झाल्यावर आपल्या मित्रांनी आपल्याला सुधारायला हवं. आम्ही प्रयत्न करू टीचर. हो टीचर, आम्ही अट्टूला आता दूर नाही करणार. अरे हत्ती दादा, तुला ऍपल्स हवेत का? नको, मला नकोय. अरे तू उदास का दिसतोयस? माझ्यासोबत खेळायला कोणीच नाहीये. अरे बस एवढंच का? मी सकाळपासून इकडे तिकडे खूप शोधलं, पण इकडे कोणीच नाहीये. ते बघ तिथे, त्या झाडावर किती माकडं बसली आहेत. बघ, तू त्यांच्या सोबत खेळू शकतोस ना? काय खरंच? हो, ते सर्व तिथे लपंडाव खेळतायत, पकडापकडी खेळतायत आणि असे कितीतरी खेळ आहेत. तर मी पण जातो. चिमणी ताई, आपण परत भेटू. मित्रांनो, तिकडे बघा. मोठ्या पोटाचा हत्ती येतोय. सापासारख्या सोंडेचा हत्ती येतोय. हुई, झाडूवाल्या शेपटीचा हत्ती येतोय बघा. मित्रांनो, मी पण तुमच्यासोबत खेळू.
मित्रांनो, माझ्यासोबत कोणीही नाहीये. काय मी तुमच्यासोबत खेळू? चला खेळूया. तुला झाडावर चढायला येतं? नाही. तुला असा झुला झुलता येतो का? नाही. तुला असा शेपटीला लटकणं येतं का रे? ते पण नाही. तुला येत नसेल तर लगेच इथून निघून जा. हुई. मोठ्या सोंडेचा हाती, मोठ्या हाती, मोठ्या सोंडेचा हाती, मोठ्या हाती. मोठ्या सोंडेचा हाती, मोठ्या पोटाचा हत्ती. अरे मी त्याला सांग. अरे काय? मित्रांनो, लवकर या. आपला मित्र मंगू विहिरीमध्ये पडला आहे. अरे माझा हात पकड. पोचत नाहीये. अरे अरे उडी मारून पकड ना. अरे शेपटी पकड. अरे मूर्खा, तुझी शेपटी नाही, माझी शेपटी पकड. पोचत नाहीये. अरे उडी मार. नाही होते. तो येतोय बघ. अरे उडी मार. उडी मारून पकड. काय झालं? काय झालं मित्रांनो? आमचा मित्र मंगू खाली पडलाय. वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण काहीच नाही होत. मी एकदा प्रयत्न करून बघू. हत्ती दादा, तुम्ही वेळेवर इकडे आलात म्हणून मंगूला वाचवू शकलो. हत्ती दादा, तुझी मस्करी केली होती, आम्हाला माफ कर. तू रागावलायस का? नाही मित्रांनो, मी कोणावरच रागवलो नाहीये. आतापासून मी पण खेळू तुमच्यासोबत. आजपासून तूच माझा खरा मित्र आहे.
ताई. अरे आज तर सगळे आहेत. चिमणीताई, काय तू आज त्या इट्टू कोल्ह्याला इथे पाहिलंस का? नाही तर काल तो त्या मोठ्या दगडावर झोपलेला होता. तुम्ही सगळे त्याला घाबरता ना? चिमणीताई, माहित आहे का, काल पण आमच्या एका मित्राला घेऊन गेला तो. काय सांगणार, त्याच्यामुळे या जंगलात राहणं कठीण झालंय. तिकडे बघा, मोठा ससा येतोय. अरे, पहिलं तर आपण फक्त त्या कोल्ह्याला घाबरायचो, आता यालाही घाबरावं लागेल. तो आपल्यापेक्षाही जास्त मोठा आहे, तोच गर्व आहे त्याला. आम्ही पण ससे आहोत, त्याला काहीच अर्थ नाहीये. तुला बोललो होतो इकडचं गाजर खायचं नाही, तरी देखील तुम्ही सगळे अजून खूप लहान आहात. मी जर एक फूक मारली ना तर सगळे उडून जाल. शांतपणे मी काय बोलतो ते ऐका, नाहीतर मी सगळ्यांना विहिरीत फेकून देईन. अरे दादा, आम्ही काहीच चूक नाही केली, मग आम्हाला का शिक्षा देतोयस? बरोबर बोललास, चूक नाही त्याला शिक्षाही नाही. काय बोललीस तू? तुझं काम बघ, समजलीस? इकडचं सगळं काम मी बघेन. तुझं शरीर मोठं आहे आणि बुद्धी तर बिलकुलच नाहीये ना. अरे काय रे, आता डोकंही मोठं. पळा पळा, इट्टू कोल्हा येतोय, पळा पळा. अरे बापरे. चिमणीताई, परत भेटूया. चिमणीताई, परत भेटूया. अरे पळा रे. ह्या इट्टू पासून तर मी खूपच हैराण झालीये. अरे मला पण लपू द्या रे. मोठ्या दादाला वाचवायला काहीच पर्याय मिळत नाहीये. त्याला वाचवायची काही गरज नाहीये. असं बोलू नकोस तू, तू पण आपल्यातलाच एक आहे ना.
मोठा नटखट ते ससे तर आपल्याकडेच येत आहेत. वाटतं काहीतरी संकट आलंय. मंगू दादा, जरा आमची मदत कर ना. काय झालं मित्रांनो? आमच्यामधील एका सशाला तो इट्टू कोल्हा घेऊन गेला. तो तिथे त्या दगडावर बसला आहे. त्याला मारायचं नाहीये, फक्त घाबरवायचं आहे त्याला. त्या इट्टूला घाबरवणं माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाहीये. तर लवकर जा. काय? मी एकटा? तू पण ये ना. ह्यावेळी तर सोडून दिलं त्याला, नाहीतर त्यालाच दाखवलंच असतं. खरं बोललास. हत्ती दादा, धन्यवाद. जर तू आता आला नसतास ना, त्या कोल्ह्याने मला खाऊन टाकलं असतं. तुझे हे उपकार मी कधीच नाही विसरणार. खूप खूप धन्यवाद. तुझ्या मित्रांनी आम्हाला वेळेवर येऊन सांगितलं म्हणून तू वाचलास. तुला खरं तर यांचे आभार मानले पाहिजेत. माफ करा मित्रांनो, मी तुमच्याशी खूप भांडलो, तरी पण तुम्ही माझा खूप विचार केलात आणि मला वाचवलात. धन्यवाद. मी आता कधीच तुमच्या सोबत अजिबात भांडणार नाही. मला माफ करा. आम्हाला आमच्या दादावर काहीच राग नाहीये. आता तर सगळे खुश आहेत ना? हो, आम्ही सगळे खुश आहोत. धन्यवाद हत्ती दादा.